या दोन काळ्या पाईपाच्या मधात आपण स्प्रिंकलर स्टँड बसवलं. त्याचं वरचं नोझल काढून त्याला आपण असा हा रबरी पाईप बसवून घेतला, जेणेकरून आपल्याला इथे टाकं भरायला किंवा फवारणीसाठी पाणी सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पाणी कमी येते. आणि हे इकडे हेच कनेक्शन इकडचे या प्लॉटला ड्रीपनं पाणी चालू आहे. और उरलेलं थोडं पाणी या प्लॉटमध्ये घेतलं आपण, असं पाणी चालू आहे त्याला. आणि हे आपलं वेस्ट डिकम्पोजर हे असं आपण भरून घेतलं. वेस्ट डिकम्पोजर अशा पद्धतीचं आपलं भरून घेतल्याच्या नंतर आपण असं या पाण्यासोबत इथून असं सोडून देतो याला. लोक म्हणतात कमी पाण्यात शेवगा येतो. पाणी वगैरे काही कमी लागत नाही, पाणी भरपूरच लागते. फक्त कमी लागते ते हिवाळ्यातच. मार्च, एप्रिल, मे भरपूर असं पाणी लागणार राहते.